2 महिने 17 दिवसांची शेळीचं पिल्लू देते दूध. हार्मोन्स बदलामुळे झाले बछड्यांमध्ये हे बदल. परिसरात कुतूहलाचा विषय. घटना ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल, पण हो, ही घटना खरी आहे. आमगाव तालुक्यातील तिगाव इथं सुखराम पटले या शेतकऱ्याच्या घरी 2 शेळ्या असून एका शेळीनं 1 एप्रिल रोजी एका बकरीला जन्म दिला असून ती आज 2 महिने 17 दिवसाचं झालं असून काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले की ती साधारण बकरीच्या बच्चू सारखा नसून एखाद्या दूध देणाऱ्या बकरीसारखी दिसून आली. ओढून पाहिल्यास त्यातून दूध निघून आले. एवढंच नाही तर बकरीला शिंगही आला आहेत. दात पण निघाले असल्याचं दिसून आलंय. याची माहिती पशुविकास अधिकारी यांना मिळाली असता त्यांनी जाऊन बघितलं तर त्या बकरीच्या बच्च्याचे दात सुद्धा 6 महिने किंवा 1 वर्ष असल्यासारखा निघाले असून या बकरीचा स्वभाव असा आहे, ती कधी सोप्यावर तर कधी खाटेवर बसून राहत असून माणसाच्या सानिध्यात तिला जास्त आवडते, असं बकरीचे मालक सुखराम पटले यांनी बोलताना सांगितलंय. तर हे सर्व तिच्याबद्दल तिच्या हार्मोन्स बदल झाल्यामुळं तिच्या शरीरात घडून आले असल्याचं पशुधन विकास अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे हा चमत्कार नसून हार्मोन्स बदलामुळे हे सर्व घटक पूर्वीच या बकरीच्या पिल्लूमध्ये आले असल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलंय. माझे नाव सुखरामभाऊ पटले आहे, तिगाव. आणि माझ्या इथं बकरी आहे. ती बकरी जन्मलेली आहे आपल्या तारीख 1 तारखेला, याने 4थ्या महिन्याच्या 1 तारखेला. आणि ते जन्मल्याबरोबरच बाहेर जन्मलेली होती बकरी. चारण्यावाला जो घेऊन आला बकरीला तर त्याचा थन असा छोटा मोठा आपल्याला वाटला, पण आपण तेवढा प्रॅक्टिकल नाही केला होता. 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, पण तिचा थन असं वाढत चाललेला होता. पण अचानक 2 महिने झाले त्यानंतर म्हणजे मला काही तर असं त्याचा अनुभवच नाही की दूध देत आहे की नाही देत आहे. पण माझ्या इथं माझे फुफाऊ आले आणि त्यांना काही त्याविषयी जानकारी होती. तर ते बकरी बसलेली होती आपल्या सोप्यावर, तर तिला पकडलं आणि तिच्या थनाला खिचला तर दूध निघाला एकदम पांढरा. तर तो सांगू लागला की म्हणे पटले भाऊ तुमची बकरी दूध देत आहे पटिया. म्हटलं असं कसं का? तर पुन्हा त्यानं फिरून धावला. तर मग मला खरी वाटली. तर मग तिला पकडलो मी दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी वाडीमध्येच तिला पकडलं आणि वाडीमध्ये दोन्ही थनांना खिचला. तो दोन्ही थनांचा दूध निघणं चालू झाला. तर मग मी जादा काढलं नव्हतं असं, तरी पण याने 10-15 ग्राम खिचलं होतं वाडीमध्ये. खालतीच तो असा कटोरीमध्ये पकडला नव्हता. आता त्या बकरीचे याने असे विषय आहेत की ते खालती बसत नाही, सोप्यावर बसेल किंवा त्या आपल्या दिवाणवर बसेल. याने तिचा असा स्वभाव आहे की याने माणसाशिवाय तर राहतच नाही. त्याच्या शरीरामध्ये मोठापण आहे आणि तिला तर दूध भरपूर होतो ना आईच्या, त्या कारणाने मोठापण त्या बकरीमध्ये. हां, शिंग आता ते शिंग याने आता ह्या 15 दिवसामध्ये शिंग जादा वाढले. 15 दिवसाच्या अगोदर शिंग नव्हते. ते जसे बाल असतात ना, ते बालाच्या खालतीच होते, पण हे 15 दिवसाच्या आतमध्ये ते वरती आले शिंगाच्या विषयामध्ये. आता दातच्या विषयामध्ये तर दात आपण पाहिलंच नव्हतं, आता तेवढी जानकारी नाही दात पाहण्याची. नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य प्रकाश उरकुळे, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना तेनिगेट, तिगाव. माझ्या कार्यक्षेत्रात तिगाव या गावात पटले या शेतकऱ्यांकडे एक बकरीचं जे पिल्लू आहे ते 2 महिने 17 दिवसाचं असून ते आता दूध देते आणि त्यांना शिंग आलेले आहेत अशी माहिती मला मिळतात. मी सध्या त्यांच्या इथे स्वतःहून त्यांच्या इथे मी पाहणी केली असता हे बकरीचं पिल्लू हे 2 महिने 17 दिवसाचं सांगत आहेत. त्यानुसार मी त्यांचे दात पण बघितले आणि शिंग पण बघितले. दात हे साधारणतः 6 ते 12 महिन्याचे वयातील बकऱ्यांचे जे असतात त्याप्रमाणे दिसून येतात. पण जे त्यांच्याकडे तारीख लिहिलेली आहे त्यानुसार ते 2 महिने 17 दिवसाचं आहे. तर त्याच्यामध्ये एक हे पण आहे की त्याचे थोडे शिंग पण बाहेर निघालेले आहेत. याच्यासाठी कारणीभूत जे आहे ते हार्मोन्स आहेत. ते म्हणजे ग्रोथ हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हार्मोन. ते दुधासाठी ते यांचे जे शेळीतले जे स्तन आहेत ते पण थोड्या ग्रोथ झालेले आहेत आणि तिथनं थोडा दुधासारखा जो द्रव्य आहे तो दिसून येतो आहे. तर हे याच्यासाठी कारणीभूत जे ग्रोथ हार्मोन आहे तिच्या शरीरात जास्त प्रमाणात
सिक्रेट होत कारणाने तिचे दात पण लवकर ग्रोथ झाले आणि तिचं वजन पण वाढलेलं आहे. आणि सदर तिचे शिंग पण जे दिसून येत आहेत ते थोडे बाहेर आलेले आहेत. आणि जे दुधाच्या ज्या ग्रंथ्या आहेत ते डेव्हलप त्याच्यामागे जे कारण आहे ते प्रोलॅक्टिन हार्मोन आहे. प्रोलॅक्टिन हार्मोन जरी तिच्या शरीरात कमी असला तर पण ग्रोथ हार्मोन त्याला सरपास करून सदर ग्रंथींना ते डेव्हलप करण्यासाठी मदत करते. आणि ह्या हार्मोन्सचा जास्त प्रमाणात सिक्रेट होत असल्याने हे जे रिझल्ट आपल्या पुढे दिसत आहेत.